उत्तर ठेवत आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्य सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर. गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्यात देवेंद्र फडणवीसांना यश. ऊर्जा खात्याचा कारभारही मुख्यमंत्रीच बघणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वजनदार खाती. शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थ खात्यासह उत्पादन शुल्क विभागाची ही जबाबदारी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वजनदार खात्याची लॉटरी. महसूल विभागाची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर. मुंडे बंधू भगिनींकडे वजनदार खाती. पंकजा मुंडेंना पर्यावरण तर भुजबळांकडे असलेलं अन्न नागरी पुरवठा धनंजय मुंडेंच्या पदरात. आधीच्या तुलनेत राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांना कमी वजनदार खाती. विखेंकडे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याची तर महाजनांकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळाची जबाबदारी. अडीच वर्ष वेटिंगवर असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंनाही महत्वाची खाती. शिरसाटांना सामाजिक न्याय तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी तर सरनाईकांकडे परिवहन खातं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि आपल्याला अडकवण्याचा कट होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात गंभीर आरोप. अधिवेशनात विदर्भावर चर्चा होणं गरजेचं होतं. विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचाही सूर तर विदर्भ मराठवाड्यासाठी अनेक योजनांची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. बीडच्या मस्साजोगमध्ये अजित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजितदादा निघून गेल्याची गावकऱ्यांची तक्रार तर परभणीतही सूर्यवंशी कुटुंबियांचं दादांकडून सांत्वन. ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि आरोग्य विमा हप्त्यावर जीएसटी कमी करण्याचा निर्णय लांबणीवर तर 3 वेगवेगळ्या पॉपकॉर्नवर 3 वेगवेगळे जीएसटी.